तोडून पण दाखवते। किती मस्त झाल्यात बघा, खूप छान टेस्टी बनतात बरं का या पुऱ्या, नक्की करून बघा। आता हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये आपण बाजरी आवर्जून खाल्ली पाहिजे आणि मेथी पण छान येते, तर नक्की करून बघा तुम्ही हे पुऱ्या। जर तुम्हाला प्रवासात न्यायच्या असतील तर या 5 ते 6 दिवस आरामात टिकतात, खराब होत नाही। नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मेथीच्या पुऱ्या, मेथी बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या। चला तर मग सुरुवात करू। आता आपण पहिले ना वाटण्याचं सामान बघून घेऊ। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या बऱ्यापैकी तिखट आहे म्हणून मी इथे 4-5 घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या किती तिखट लागतंय त्यानुसार। इथे लसूण घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। हा लसूण छोटा आहे कारण हा घरचा लसूण आहे ना, त्यामुळे छोटा पाकळ्या असतात याच्या, पण चवीला खूप भारी असतात म्हणून मी हा वापरते। तुमच्याकडे जर मोठा असेल तर 4-5 पाकळ्या घेतल्या तरी पण चालतात। आता इथे मी 1 चमचा, छोटा चमचा जिरे घेतलेले आहे, पाऊण चमचा ओवा घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा धने घेतलेले। हे झालं आपलं वाटणाचं साहित्य। तर इथे आपल्याला पुऱ्या करण्यासाठी साहित्य लागतंय। इथे मी 2 मोठे पाऊल हे जे असतात ना आपले कोथिंबीर घेतलेली बघा, मी हेच 2 करून याचं पीठ घेतलेले, बाजरीचं पीठ। हे ताजं पीठ आहे। 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलेले, बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। सफेद तीळ घेतलेले 1 चमचा, पाऊण चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तेल 1 मोठा चमचा। इथे मेथीचे फक्त पानं घेतलेले, त्याचे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले, याच्यामध्ये आपल्याला त्याचे देठं नाही पाहिजेले। कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ लागेल। चला तर मग सुरुवात करू। तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला वाटण करायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, लसूण, जिरं, धनं आणि ओवा। हे आपल्याला छान बारीक दळून घ्यायचे, पेस्ट नाही करायची पण छान बारीक दळून घ्यायचं आहे। आता आपण आहे ना पीठ मळायला घेऊन घेऊ, तोपर्यंत हे काढून ठेवते मी साईडला। हे बघा, हे जे सगळं साहित्य आहे ना, हे एकदम योग्य प्रमाणात दाखवलेलं आहे मी, त्यामुळे अजिबात तुमचे पुऱ्यात तेलकट वगैरे होणार नाही, एकदम मस्त होतील। आता आपण हे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, लाल तिखट। तुम्ही इथे लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या। बेसन पीठ टाकलं, सफेद तीळ। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकतोय। त्याचबरोबर ही जी आपण मेथी चिरून घेतलेली आहे ही टाकायची। कोथिंबीर। आपण या पहिले पण आषाढाच्या पुऱ्या कशा करायच्या, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, त्या पण बघितलेल्या आहेत, नक्की चेक करा तुम्ही। आता तेल टाकते मी याच्यामध्ये, आषाढ विशेष केलेले आपण ते, आणि हे जे वाटण केलेले आपण हे वाटण टाकायचं। थोडंसं पाणी टाकायचं भले वाटणामध्ये, जर बारीक होत नसेल तर, पण जास्तही नका टाकू। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकायची गडबड नाही करायची, पाणी आपल्याला लागेल तसं टाकायचं। इथे मी ताजं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं। तुमचं जर जास्त दिवसाचं झालं असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता, म्हणजे मग ते पीठ आहे ना छान असं मऊ होतं। बघा, आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं। जसं आपण पुऱ्या करतो ना, अगदी तशाच पुऱ्या करायच्या।
याचे तुम्ही थालीपीठ पण लावू शकता. थालीपीठ करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला थोडं दही पण वापरलं तरी चालतं, नाही वापरलं तरी चालतं. मासे पण करू शकतात तुम्ही थालीपीठ. पण दही टाकल्याने छान नरम होतात आणि चवीला पण छान येतात. तर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकू. थोडं थोडं पाणी टाकून असा याचा थोडा घट्ट मळून घ्यायचा आपल्याला. हे जास्त पातळ नाही करायचं. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून असं मस्त मी मळून घेतलेलं आहे. जास्त सैलसर नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे. बाजरी जर जास्त पातळ केली तर मग पुऱ्या नाही तळता येणार. हे बघा, असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ. 1-5 मिनिटं झाकून ठेवते मी, मग पुऱ्या लाटायला घेऊ. आता आपण आहे ना पुऱ्या करायला सुरुवात करू. असा आहे ना थोडा लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा छान असा. याने तर तुम्ही पूर्ण एक मोठी चपाती पण लाटू शकता. त्याच्या मग छोटे छोटे असे तुम्हाला पाहिजे तेवढे कापून घ्यायचे. असं आल्हाद हाताने करायचं का. गव्हाचं पीठ नाही, हे आपलं बाजरीचं पीठ आहे, त्यामुळे एकदम हलक्या हाताने लाटायच्या या. आणि या जास्त जाड ठेवायच्या नाही आणि बारीक पण जास्त पातळ नाही लाटायचा. नाहीतर काय होतं की मग फुलत पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाड ठेवल्या तर मग त्या थोड्या वेळाने नरम पडतात आणि कच्च्या पण लागतात. मग त्यामुळे हे बघा अशा लाटून घ्यायच्या. पुन्हा एक लाटून दाखवते मी तुम्हाला. तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी आधी. छान गरम होऊ द्यायचं तेल. त्याच्यावरती असं तेल टाकत चालायचं पुरीवरती. जसे आपण नॉर्मल पुऱ्या करतो ना अगदी तशाच करायच्या. याच्यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे, त्यामुळे या पुऱ्या आहे ना जास्त फुलत नाही पाहिजे तशा, पण चवीला अप्रतिम लागतात या. हे बघा अशा मस्त तळून घ्यायच्या. आणि दुसरी गोष्ट काय असते की ह्या जास्त तेलकट होत नाही. त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं आहे, बाजरीचं पीठ आहे, त्यामुळे या जास्त तेलकट होत नाही. तेलकट जर झाल्या तर मग याच्यामध्ये थोडंसं अजून बाजरीचं पीठ वगैरे वापरू शकतात तुम्ही. पण हे प्रमाण दिलं याच्यामध्ये अजिबात तेलकट होत नाही. आलटून पलटून छान असा थोड्या ब्राऊन कलरवर मस्त तळून घ्यायच्या. म्हणजे खायला त्या एकदम खुसखुशीत लागतात. या पुऱ्या जास्त फुगत नाही. मी पुन्हा सांगते, पुऱ्या जास्त फुगत नाही या, कारण याच्यामध्ये मेथी टाकलेली असते आपण, त्यामुळे या जास्त फुलत नाही. तरी पण बऱ्यापैकी फुलतात या. अशा होतात. जाऊन दाखवते. अशा होतात त्या. आता मी याच पद्धतीने सगळ्या करून घेते. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने फुलतात त्या. ह्या आहेत ना तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतात. जर कुठे जायचं असेल तुम्हाला पिकनिकला वगैरे मुलांना देऊ शकतात. ह्या 4 ते 5 दिवस आरामात टिकतात, खराब होत नाही या पुऱ्या. त्यामुळे छान टिकतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात. ह्या नक्की करून बघा, मुलांनाही द्या.
बघा कशी टम्म फुगली बघा. छान फुलतात ते. छान मस्त अशा खरपूस तळून घ्यायचा. तेल अजिबात राहत नाही, कोरड्या होऊन जातात मस्त. बघा किती छान झालेले आहेत ते पुऱ्या. एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहेत. तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी. छान झालेलं आहे ते. छान अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहे. खूप छान खुसखुशीत होतात आणि इथे मी काही टिप्स सांगितल्या तुम्हाला, त्या नक्की तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमच्या पण अशा मस्त छान खुसखुशीत बनवून तयार होतील. अजिबात बिघडणार नाही, तेलकट होत नाही. ते तळल्या की थोड्याशा अशा निथळून घ्यायच्या, म्हणजे मग त्याच्यातलं तेल आपोआप निघून जातं. आणि ह्या प्रवासाला तुम्हाला 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. मुलांना डब्यावर बी देऊ शकतात. याच्याबरोबर जर तुम्ही एखादी चटणी जर बनवलेली असेल, खुरसणीची म्हणा, तिळीची, शेंगदाण्याची, कोणतीही चटणी, तर अप्रतिम लागते. खरं सांगते मी, खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मस्त अशा नवनवीन रेसिपीज बनवत राहा. तोपर्यंत नमस्कार.